हॅलो गाईज, आज मी आहे रॅलीमध्ये जी आहे लोकमत आणि कॅस्ट्रॉलनी आयोजित केली आहे महिलांसाठी रात रागिणी 2025. यांचा मेसेज खूप सुंदर आहे तिच्यासाठी म्हणजे तिला जाणीव करून देण्यासाठी की ती सेफ आहे, ती सुरक्षित आहे. चला आजची रॅली कशी होती बघूया. सो गाईज, आता आहे मी पार्किंगमध्ये. रातरागिणी लोकमतनी जी सोय केली आहे ती पार्किंग लॉटमध्ये पहिलं जमा व्हायला पार्क केल्यात गाड्या आणि आता आम्हाला जायचं UG फ्लोअरवरती. काही कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानंतर रॅली सुरू होईल. सो चला बघूया काय कार्यक्रम आहे. हाय गाईज, सो ह्या रॅलीमध्ये मला पुन्हा एकदा खूप छान ग्रुप मिळालेला आहे. तो आहे बायकर बेब्स अँड यू कॅन सी एव्हरी वन इज इन द गेअर. हाय. आणि जितेंद्र मेहता या सगळ्यांचंच इथे उपस्थित असलेल्यांचं आणि थोड्याच जरा जोरदार रळ झाला पाहिजे. या बाईकवर फिरतोय का त्याला स्ट्रीम बाईक. आणि मी सांगतो 2025 मध्ये बेंगलोरमध्ये झालेल्या ब्रूम ट्रॅक रेसमध्ये फर्स्ट आणि थर्ड अशी दोन वेगवेगळी पारितोषिकं त्यांनी पटकावली. महाराष्ट्रासाठी 2 पारितोषिकं पटकावणारा संदीप जाधव. मग तू जास्त सांगू शकशील त्या रेकॉर्डबद्दल. 10.8 सेकंड्स म्हणजे काय नक्की काय केलंस, काय तो रेकॉर्ड होता बघा. हा विश्वविक्रमी वेळेत आपण किती पोळ्या लाटल्या त्यापेक्षा हा रेकॉर्ड बघा किती चांगला आहे. जेवढी चांगली बाईक मी चालवतो ना त्याच्यापेक्षा जास्त खराब मी बोलतो ॲक्च्युली. खूप प्रॉब्लेम आहे थोडा. ट्रॅक रेसिंग इज ऑल अबाउट क्वार्टर माईल. 400 मीटरमध्ये कमीत कमी वेळामध्ये जो क्रॉस करतो तो विनर असतो. वर्ल्ड वाईड हा खूप मोठा गेम आहे. भारतामध्ये 5 वर्षापासून लास्ट क्रेज खूप अतरंगी आहे. लोक खूप प्रयत्न करतात. आत्तापर्यंत स्ट्रीट RRS प्राईम कंपनीचा वर्ल्ड वाईड रेकॉर्ड आहे 9 सेकंड्स इन 400 मीटर्स. तो ह्या वर्षी मी बंगलोरला जाऊन 10.8 ब्रोक केला आहे. आज तोडला आहे तो आणि येत्या डिसेंबरला मे बी आणखी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड होण्याचे चान्सेस आहेत. तर बस हेच आहे. बरं, कधीही तुला जुन्या बाईक्सचा वगैरे म्हणजे आता सुद्धा प्रायम घेतलीस मग पुढे अजून काहीतरी घेशील. BMW 8433 866 955 हम घर पे आके जुना बाईक लेके जाएंगे. पण विश हिम लक फॉर नेक्स्ट वर्ल्ड रेकॉर्ड गाइस. जोरदार आहे संदीप जाधव. थँक्स फॉर बीइंग हियर प्लीज. लवली लेडीज, हाय. इफ यू आर लवली लेडीज, मला माहिती आहे तुम्ही आत्ताही दागिने घालून आलेले आहात. बऱ्याचशा जणी पैंजण, मंगळसूत्र, बांगड्या, राईट, हे आपल्याला दागिने आहेत आपले. पण जेव्हापासून मी बाईक स्टार्ट केली आहे, बिलीव्ह मी, सेफ्टी इज इम्पॉर्टंट. तेव्हापासून माझ्यासाठी दागिने माझे सेफ्टी गिअर आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन, जे कोणी राईडवर जातात, बेसिक गाडी जरी असेल, सेफ्टी इज इम्पॉर्टंट. मी एक छोटंसं एक्झाम्पल देते. हँड ग्लोव्ज म्हणजे तुमच्या बांगड्या समजा. जॅकेट ज्यामध्ये सेफ्टी, जिकडे चेस्ट तुमचं सेफ राहतं, बॅक सेफ राहते, एल्बोज, एव्हरीथिंग इज सेफ, हे तुमचं दागिनेच समजा. आणि रायडिंग शूज हे तुमचं पैंजण समजा. थँक्यू सो मच. अजून एक गोष्ट, रायडिंगसोबत मी ओपन वॉटर स्विमरसुद्धा आहे. समुद्रात भरपूर इव्हेंट्स केले आहेत. महाराष्ट्राची फास्टेस्ट स्विमर आहे. आणि मला तुमच्यासोबत असं राईड्सला येऊन महिलांना लार्ज नंबर्समध्ये भेटायला आवडतं. म्हणून मी पूर्ण दिवस जॉब झाल्यानंतरसुद्धा 2 मुलांना सांभाळून, घर सांभाळून अशा राईड्सना येते. सो थँक्यू लोकमत, जे तुम्ही असे राईड्स निर्माण करतायत, महिलांना एकत्र आणताय वेगवेगळ्या स्तरावरून. आणि येस, बायकर बेब्स, हाय. सो माझा एक ग्रुप पण भेटला आहे ठाण्या लेडीजसोबत, त्यांना. सो थँक्यू सो मच आणि संधी दिल्याबद्दल थँक्यू तुम्ही.
रॅली वसंत विहारवरून परत कोरमला जाणार आहे. सो मी लीड करत आहोत. बायकर बेब्सची टीम आहे जी पूर्ण रॅलीला लीड करते आहे, सेफ्टी बघते आहे सगळ्यांचा. आणि सो येस, राईड खूप सुंदर चालली आहे. रात्रीची रॅली ह्यांनी काढली आहे. पहिलं वाटलेलं रात्रीची का, बट इट्स रिअली फॅब्युलस. ही जी फिलिंग आहे ती रात्र तिची आहे हे आता कुठेतरी जाणवतं आहे आणि खरंच मजा येते आहे. रायडिंग तर रोजची झाली, पण आज दुसऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी मी आज मार्शल बनले आहे. मार्शल म्हणजे सर्वांची सुरक्षा बघणं, सगळे लाईन फॉलो करतात का बघणं, रॅली व्यवस्थित होणं हेच एक ध्येय आणि सगळे सुरक्षित परत कोरम मॉलला पोचणं हे ध्येय. चला आता आपण सगळ्यांना कव्हर केलेलं आहे, तर थोडं पुढे जाऊया आपण.
यहाँ पे खत्म हो चुकी है. इट वॉज वंडरफुल. लवली वुमेन्स. सच मध्ये खूप मजा